माझ्या बालमित्रांनो, शालिनी हुबळीकरच्या नागरत्न चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीचं इंग्रजी विषय आणि त्याचा आपण धडा शिकणार आहोत ज्याचं नाव आहे जर्नी टू द वेस्ट, म्हणजे पश्चिमेकडचा प्रवास. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण हा धडा शिकायला. When we read the words journey to the west, we naturally start thinking about a journey to western countries like England and America. तर जेव्हा आपण हे शब्द वाचतो जर्नी टू द वेस्ट की पश्चिमेकडचा प्रवास, जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला नैसर्गिकपणे काय वाटतं की आपण कुठल्या देशांबद्दल बोलत आहोत? पाश्चिमात्य देशांबद्दल बोलत आहोत. म्हणजेच कुठले देश आहेत आपल्या देशाच्या पश्चिमेला? कुठले देश आहेत? तर युरोप, अमेरिका, हे सगळे जे देश आहेत ते आपल्या पश्चिमेला आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला जेव्हा पाश्चिमात्य देशांचा प्रवास असं वाचतो, पश्चिमेचा प्रवास वाचतो, तेव्हा आपल्याला साहजिकच वाटतं की इंग्लंड किंवा अमेरिका किंवा त्या ज्या खंडातले देश आहेत आपण त्याचा उल्लेख करत आहोत. ठीक आहे. But west is a relative term for countries to our east. We are the west. पण हे जे वेस्ट आहे ना, म्हणजे पश्चिम दिशा, ही काय आहे? ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. रिलेटिव्ह टर्म म्हणजे ही बदलू शकतं. ह्या टर्मचं जे कॉन्टेक्स्ट आहे, कॉन्सेप्ट आहे, हे काय होऊ शकतं? बदलू शकतं. ठीक आहे, तर आपण भारत म्हणून ज्या जागेवर आहोत त्यासाठी आपल्याला पाश्चिमात्य देश कोणते येणार? युरोप, अमेरिका. पण आपण पण कोणाचा तरी पाश्चिमात्य देश आहोत ना, त्यामुळे आपल्या जे पूर्वेकडील देश आहेत त्यांच्यासाठी आपण जे आहोत, म्हणजे भारत जे आहे ते काय आहे? एक पाश्चिमात्य देश आहे. तर त्यांच्यासाठी जेव्हा पाश्चिमात्य देश तेव्हा म्हणतात, तर आपल्या पूर्वेला जे देश आहेत, फॉर एक्झाम्पल जपान आहे, तर जपानचा जर पाश्चिमात्य देश तुम्ही बघितला तर तो भारत आहे. आणि हे जे बाकीचे देश आहेत जे पश्चिमेला आहेत, युरोप, अमेरिका, आफ्रिका, हे सगळे देश काय झाले? जपानसाठी पाश्चिमात्य झाले. ठीक आहे, तर आपल्या पूर्वेकडील देशांसाठी आपण काय आहोत? पाश्चिमात्य देश आहोत. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. तर आपण हा ज्या प्रवासाबद्दल वाचणार आहोत, हे जे जर्नी टू द वेस्ट आहे, पश्चिमेकडचा जो प्रवास आहे, हे ॲक्च्युली कशाचा प्रवास आहे? चायना या देशापासून, म्हणजे चीन या देशापासून आपल्या भारत देशापर्यंतचा हा प्रवास आहे. तर चायना हा जो देश आहे तो आपल्या पूर्वेला आहे, नाही का? तर चायनापासून भारतापर्यंतचा जो प्रवास आहे त्यांच्यासाठी आपण पाश्चिमात्य देश आहोत, म्हणून त्यांनी काय नाव दिलं हे याला? जर्नी टू द वेस्ट, म्हणजे पश्चिमेचा प्रवास. ठीक आहे. इट वॉज मेड बाय द फेमस 7th century traveler युआन च्वांग. तर हे जे प्रवास आहे हे कोणी केलं होतं? हे प्रवास केलं होतं एक प्रसिद्ध 7व्या शतकातील प्रवासी होता, ट्रॅव्हलर होता, त्याने केलं होतं. म्हणजे तो चायनीज ट्रॅव्हलर होता आणि त्याचं नाव काय होतं? युआन च्वांग हे नाव होतं. ठीक आहे. इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who would do it? तर इन दोज डेज म्हणजे त्या काळी, जेव्हा हे कधीचा आहे हा प्रवासीने कधी केलं होतं? 7व्या शतकामध्ये हा प्रवास केला होता. सो त्या काळी 7व्या शतकाचा म्हणजे एवढ्या जुना काळी, आज आपण कितव्या शतकात आहोत? 21व्या शतकात आहोत. तर एवढा जुन्या काळी जो प्रवास होता तेव्हा तो सोपा नव्हता. तर आता आपण एक फ्लाईटमध्ये बसून चायना ते इंडिया काय करू शकतो? प्रवास करू शकतो. आपण विजा काढून एक देशापासून दुसऱ्या देशापर्यंत आपण 7 समुद्रापलीकडे जाऊ शकतो. पण तेव्हा हा प्रवास काय नव्हता? अजिबात सोपा नव्हता. तर त्यासाठी काय करावं लागायचं? वन हॅड टू ट्रॅव्हल thousands of miles on foot or horseback. तर एखाद्याला काय करावं लागायचं? हजारो मैल जे आहे त्याला चालून एकतर पार करावे लागायचे किंवा घोड्याच्या पाठीवर बसून त्याला ते पार करावे लागायचे. क्रॉसिंग डेझर्ट्स, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स.
म्हणजेच मोठमोठी वाळवंट त्याला पार करावी लागायची आणि मोठमोठे बर्फीले पहाड जे आहेत, बर्फाने माखलेले सगळे डोंगर जे आहेत ते त्याला पार करायला लागायचे. क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, जे त्याचं अजिबात ओळखीतले नाही अशा अनोळखी प्रदेशातून त्याला काय करावं लागायचं, पार करावं लागायचं तो सगळा प्रदेश. युझिंग रोड्स वेअर बँडेट्स अँड रॉबर्स रोम्ड, तर हे सगळं पार करताना त्याला कसले कसले रस्ते वापरावे लागायचे, कारण आपण जेव्हा कुठे प्रवास करतो तर आपल्याला त्या जागेबद्दलची जास्त माहिती नसते, राईट. तर तेव्हा काय होतं, आपण ज्या रस्त्यावरून चाललो आहोत, जिथे जात आहोत त्याबद्दल आपल्याला माहिती असणे जास्त प्रमाणात शक्य नसतं. तर कधी कधी असे पण रस्ते घ्यावे लागायचे जिथे बँडेट्स आणि रॉबर्स म्हणजे डाकू लोक आणि दरोडेखोर लोक जे आहेत ते फिरत होते, म्हणजे तो त्यांचा प्रदेश होता. अशा सगळ्या ठिकाणावरून त्याला जावं लागायचं एखाद्याला. हू वुड डू इट, मग असा एवढा भयंकर जो प्रवास आहे, एवढा लांब, एवढा मोठा, एवढा त्रासदायक आणि एवढा भयंकर जो प्रवास आहे तो कोण करणार, हो की नाही. बट युआन चॉंग हॅड अ ड्रीम, बट काय झालं इथे, जो युआन चॉंग होता त्याला काय होतं, एक स्वप्न होतं, त्याचं एक उद्देश होतं. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. तर त्याचं काय उद्देश होतं नक्की भारताकडे प्रवास करण्याचं चायनापासून, त्याचा ॲक्च्युअल उद्देश होतं की ते जे बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स आहेत, बुद्धिस्ट स्क्रिप्चर म्हणजे बौद्ध धर्माचे जे ग्रंथ आहेत, वेदशास्त्र पुराणे आहेत, ती त्याला भारतातून त्याच्या स्वदेशी न्यायची होती. म्हणजे त्याचं स्वदेश होतं चायना, तर त्याला चायनामध्ये न्यायचं होतं, चीन या देशामध्ये त्याला घेऊन जायचं होतं. तर हे सगळं वेदशास्त्राचं जे ज्ञान आहे, बुद्धिस्ट बौद्ध धर्माच्या वेदशास्त्राचं ज्ञान वगैरे त्याला तिथे घेऊन जायचं होतं चायना देशामध्ये, ठीक आहे. आणि त्यासाठी त्याला हे काय वाटू लागलं होतं, हे त्याच्यासाठी एक तीर्थयात्रा होती. तर पिलग्रिमेजचा अर्थ काय होतो, पिलग्रिमेज म्हणजे तीर्थयात्रा, ठीक आहे. युआन चॉंग अंडरटुक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. तर युआन चॉंगने काय केलं, हे मोठं आणि भयंकर जे होतं, अत्यंत कठोर असं जो प्रवास होता तो त्याने करायला सुरुवात केलं आणि त्याने पक्क केलं की हा तो प्रवास करणारच आहे म्हणून, ठीक आहे. आणि तो का करायचा होता त्याला, कारण त्याचा उद्देश त्याला पूर्ण करायचं होतं, त्याचं स्वप्न जे होतं ते त्याला पूर्ण करायचं होतं. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. तर 17 लांब वर्ष त्याने काय केलं, हा प्रवास केला. तर विचार करा, इंडिया आणि चायना जे आहे ते एवढं बाजूबाजूला देश आहेत, त्यांचे काही प्रदेशात बाउंड्रीज पण त्याचे कॉमन आहेत. तिकडे एवढं जवळ असून पण, म्हणजे आपल्याला आत्ता जवळ वाटतंय, बट एवढं असून पण त्याला 17 वर्षे लागली चायनामधून भारतात पोहोचायला, ठीक आहे. आणि त्याने प्रवास करताना काय केलं, तो प्रवास आहे 17 वर्षाचा लांब प्रवास होता, तरी तो काय करतच तो प्रवास राहिला. सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे, तर खूप सारे जे संकट होते त्यांना तो तोंड देत भारताकडे आपली वाटचाल करत होता. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, देन अलॉंग द टियान शान माउंटेन रेंज and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. तर काय झालं, त्याने कुठले प्रदेश पार केले त्याच्याबद्दल पण आपल्याला थोडीशी माहिती ते दिली आहे. तर गोबीचे वाळवंट जे आहे, सगळ्यात मोठे वाळवंट, ते त्याने पार केले. त्याच्यानंतर टियान शान नावाचं एक माउंटन रेंज आहे, म्हणजे पर्वतरांग आहे, ते त्याने पार केलं. त्याच्यानंतर जे सिल्क रोड आहे तो त्याने काय केला, पार केला, ठीक आहे. आणि कुठल्या प्रदेशातून तो आला, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तान या प्रदेशातून, आणि पाकिस्तान या प्रदेशातून तो शेवटी कुठे आला, इंडियामध्ये आला, म्हणजे भारतात पोहोचला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. तर आपला भारत देश पण कसा आहे, खूपच मोठा आहे
आणि काय आहे, आपल्याकडे खूपच वेगवेगळ्या प्रकारचे वेदशास्त्र पुराण यांचा संग्रह आहे. तर त्याने काय केलं, भारतात तर तो आला 17 वर्षानंतर, पण भारतात सुद्धा त्याने अनेक ठिकाणावर काय केला, प्रवास केला आणि तो तिथे राहिला आणि खूप जे अतिशय महत्त्वाचं असं जे साहित्य होतं भारताचं, वेदशास्त्र वगैरे होती, ती त्याने काय केली, गोळा केली. तर गॅदर्डचा अर्थ काय होतं, गोळा करणे होतं. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. आता तो भारतात आला, त्याने त्याच्या स्वप्नासाठी हे सगळं ज्ञान जे आहे, साहित्य जे आहे ते गोळा केलं भारतातून, पण त्याला परत तर घेऊन जायचं होतं, राईट. त्याच्या स्वदेशात त्याला हे सगळं ज्ञान जे आहे, साहित्य जे आहे ते घेऊन जायचं होतं. तर आला तो भारतात, त्याने गोळा केलं सगळं साहित्य, पण परत जाण्याचा जो मार्ग होता तो सुद्धा काय होता, तेवढाच खडतर होता. But Yuan Chuang managed to reach China safely along with the scriptures. पण काय केलं, युआन चांगने शेवटी त्याने कसं बसं तो चायनाला व्यवस्थित पोचला, सेफली पोचला, अगदी सुरक्षित होता आणि त्याने सोबत काय नेलं, हे सगळं साहित्य पण व्यवस्थित नेलं होतं. दिस वॉज अ ग्रेट अचीवमेंट. तर ही काय होती, त्याची खूप मोठी जी आहे ती मिळवणूक होती. ठीक आहे. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि ह्या गोष्टीवर भरोसाच त्याचा काय होत नव्हता, बसत नव्हता. एवढा लांब मोठा खडतर प्रवास करून त्याला शेवटी जे त्याचं उद्देश होतं त्याने काय केलं, पूर्ण केलं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड supernatural powers had helped Yuan Chuang in his quest. तर हे एवढं अनबिलिव्हेबल होतं, एवढं विलक्षण ही गोष्ट होती की लोकांना काय वाटू लागलं होतं की देव आणि जे दैवी शक्ती वगैरे आहे त्यांनी स्वतः काय केलं, युआन चांगला मदत केलं आहे येण्यासाठी परत आणि त्याचं जे उद्देश आहे ते पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे. त्याचा पूर्ण प्रवासात त्याला देवांनीच मदत केली असं त्यांचं मानणं होतं. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. तर ह्याच्यामुळेच काय झालं, खूप इंटरेस्टिंग जे होत्या नवनव्या काय येत गेल्या, फोक टेल्स. फोक टेल्स म्हणजे काय, फोक टेल्स म्हणजे कथा ज्या होत्या, वेगळ्या वेगळ्या लोककथा ज्या होत्या त्या काय झाल्या, प्रसिद्ध होत गेल्या. ठीक आहे. म्हणजे त्या बनत गेल्या या गोष्टीवर. Centuries later, an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. तर खूपच शतकानंतर काय झालं, एक खूप विलक्षण असं नॉवेल जे आहे, एक पुस्तक जे आहे ते या गोष्टीवर लिहिलं गेलं आणि ज्याचं नाव काय ठेवलं गेलं, जर्नी टू द वेस्ट, म्हणजे पश्चिमेचा प्रवास. ठीक आहे. आणि याच जे फेमस तीर्थयात्रा होती, ही जी प्रसिद्ध झालेली युआन चांगची जी तीर्थयात्रा होती, ह्याचा वर हे पुस्तक लिहिलं गेलं होतं. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. तर हे जे पुस्तक होतं ह्याच्यामध्ये जी अनेक ज्या लोककथा ज्या आहेत त्या पसरल्या होत्या युआन चांगबद्दल, त्याचा प्रवासाविषयी, त्या सगळ्या लोककथांचा खूप लोककथा गोळा करून या पुस्तकात त्याचा संग्रह आहे. आणि अनेक अशा स्टोरीज आणि पुस्तकं आहेत या घटनेबाबत ज्या अजूनसुद्धा, म्हणजे हे 7व्या शतकात होतं पण ते अजूनसुद्धा काय आहेत, तेवढेच प्रसिद्ध आहेत, खूप लोकप्रिय आहेत. द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. तर आपल्याला पुस्तकातून काय कळतं की खूप सारे राक्षस आणि जे वाईट पॉवर्स आहेत, शक्ती आहेत, त्या काय होत होत्या, खूप उतावळे होते या जो होली मॉन्क आहे, म्हणजे या जो साधू आहे युआन चांग नावाचा, ज्याचं हे प्रवास वर्णन केलं गेलं आहे, त्याला खाण्यासाठी आणि त्याला मारून टाकण्यासाठी हे जे सगळे दैवी म्हणजे वाईट ज्या शक्तीज आहेत, सगळे राक्षसी शक्ती आणि राक्षस लोक जे आहेत ते त्याला खाण्यासाठी आणि मारण्यासाठी काय होते, खूप उत्सुक होते आणि त्याचा हात धुवून ते मागे लागले होते. ठीक आहे. या साधू संताला मारण्यासाठी. हू वुड सेव्ह हिम. तर
अशा वेळी त्याला कोण वाचवणार? युआन चॉंगला. Who would vanquish the demons? तर या राक्षसांवर मात कोण करणार? त्यांना कोण हरवून त्या साधूला वाचवणार? Well, the Goyen deity, who is the goddess of mercy, has seen to that. तर गुआनयन डायटी जी आहे म्हणजे गुआनयन नावाची जी देवी आहे तिने काय केलं आहे? ती कुठली आहे? गॉडेस ऑफ मर्सी आहे. तर ती क्षमेची देवी आहे. ठीक आहे, क्षमायाचना आपण करतो ना, मर्सी तिची देवी आहे. ठीक आहे, तिने काय केलं होतं? या गोष्टीची तिने खात्री करून घेतली होती की जो युआन चॉंग जो साधू आहे तो काय करणार? व्यवस्थित जाणार आणि त्याचं जे उद्देश आहे पूर्ण करून व्यवस्थित सुरक्षित तो परत येणार. ह्याची काळजी कोणी घेतली होती? गुआनयन डायटीने म्हणजेच गुआनयन नावाच्या देवीने घेतली होती. ठीक आहे. She has assigned the stars to 3 special people, Sun Wukong or the Monkey King, Zhu Baji or Pixie and Sha Wujing or Sand Priest. तर तिने हे जे कार्य आहे साधूचं युआन चॉंगचं जे प्रोटेक्शनचं सुरक्षेच कार्य आहे आणि त्याला या उद्देशात मदत करण्यासाठी 3 लोकांना तिने हे कार्य दिलं होतं. त्याच्यामध्ये कोण होता? पहिला सुन वुकॉंग. तर त्याचं नाव होतं सुन वुकॉंग आणि त्यालाच कुठल्या नावाने ओळखायचे? दुसरा मंकी किंग नावाने ओळखायचे. तर माकडांचा राजा. हे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसणार की हा आहे मंकी किंग. त्याचं खरे नाव काय आहे? सुन वुकॉंग हे आहे. हा जो आहे हा युआन चॉंग आहे. हा काय आहे? साधू आहे की ज्याने ठरवलं होतं हा प्रवास करायचा आणि त्याला प्रवासात हे तिघं मदत करत होते. दुसरा आहे झू बाजी आणि त्याला दुसरं नाव काय आहे? पिक्सी. कारण तो काय आहे बघा, तो पिग सारखा दिसतो. त्याचं फेस थोडंसं जर तुम्ही बघितलं तर काय दिसतं? डुक्कर सारखं दिसतं. त्यामुळे त्याला पिक्सी हे नाव पण आहे. पण त्याचं खरं नाव काय आहे? झू बाजी हे आहे. आणि तिसरा जो आहे शा वुजिंग किंवा सँड प्रिस्ट. तर हा आहे शा वुजिंग ज्याचं खरं नाव आहे. आणि दुसरं त्या कुठल्या नावाने ओळखला जातो? सँड प्रिस्ट म्हणजे वाळूचा जो पुजारी आहे अशा नावाने तो ओळखला जातो. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. आता ह्याचा पुढचा आपण वाचूया. ठीक आहे. नाव these 3 characters are no saints. आता हे तुम्हाला वाटतंय ना की हे जे 3 लोक जे आले होते वुकॉंगच्या मदत करण्यासाठी हे काय होते? हे कोणी संत महात्मा नव्हते. ठीक आहे. In fact, though they all have supernatural powers, they are known troublemakers. ठीक आहे. तर हे जे होते तिघही ते काही संत महात्मा नव्हते जे युआन चॉंगचं काय करत होते? रक्षण करत होते. हे कोणी मोठे संत वगैरे शूरवीर असे काही नव्हते. जरी त्यांच्याकडे सगळ्या दैवी शक्ती आहेत तरीही काय त्यांना ओळखलं जायचं ट्रबल मेकर्स म्हणून. ते सारखं काय करायचे? इतरांना त्रास देत राहायचे. ठीक आहे. कुठे ना कुठे काय करायचे? ते मुसीबत फक्त उभं करत राहायचे. सगळं लोकांना नुसतं छळून टाकलं होतं. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. त्यामुळे काय केलं होतं? ह्यांच्या या वागणुकीला वैतागून देवतांनी काय केलं होतं? या तिघांना स्वर्गमधून बाहेर काढून टाकलं होतं. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. तर काय झालं होतं? जरी देवतांनी त्या लोकांना बाहेर काढून टाकलं होतं तरीही जी देवी होती गुआनयन तिने काय केलं होतं? कारण ती क्षमायाचनेची देवी होती, दयेची देवी होती. तिने काय केलं? या लोकांना आणखी एक त्यांना चान्स दिला, आणखी एक त्यांना संधी उपलब्ध करून दिली. तर ती काय म्हणाली बघा. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलग्रिमेज टू इंडिया, if you use your powers for this good work, then you may return to heaven. तर ती त्यांना म्हणाली की जर तुम्ही या साधू महात्म्याला त्याचं जे तीर्थयात्रा आहे भारताकडे
त्याला तुम्ही जर सहाय्य केलं ती यात्रा पूर्ण करण्यासाठी, आणि जर तुम्ही तुमचे जे काही सुपर पॉवर्स आहेत, जे काही तुम्हाला दैवी शक्ती दिलेले आहेत, ते जर तुम्ही चांगल्या कामासाठी जर तुम्ही यूज केला, त्याचा वापर केला, तर तुम्ही काय करू शकता, परत स्वर्गात जाऊ शकता. ठीक आहे. That is why the three characters have agreed to be Yuan Chuang's disciples and to help Yuan Chuang in his difficult journey. त्यामुळेच काय झालं, जेव्हा देवीने त्या लोकांना एक संधी उपलब्ध करून दिली, कशाच्या स्वरूपात, की युआन चुआंगला तुम्ही जर व्यवस्थित सुरक्षित घेऊन गेलात, त्याचा उद्देश पूर्ण करण्याला तुम्ही मदत केलं, आणि तुम्ही जर तुमचे जे काही पॉवर्स आहेत ते जर सत्कारणी लावले, तर तुम्हाला मी परत हेव्हनमध्ये म्हणजे स्वर्गामध्ये पाठवू शकते, हे तिने त्यांना सांगितलं. म्हणून हे जे तिन्ही लोक होते, पिग्सी, मंकी किंग आणि जो आपला सँड प्रीस्ट होता, त्याने काय केलं, अग्री केलं, तिला होकार दिला युआन चुआंगचं मदत करण्यासाठी, आणि ते त्याचे काय झाले, अनुयायी झाले, म्हणजे शिष्य झाले, आणि त्याला हे जे कठोर प्रवास आहे ते पार करायला मदत करायला तयार झाले. And sure enough, they have many thrilling, exciting and sometimes humorous adventures on the way to the Holy Land, India. ठीक आहे. तर काय झालं, त्या लोकांनी मदत करायला तर त्यांना होकार दिला युआन चुआंगला, आणि त्यामुळेच काय झालं, त्या लोकांना खूप सारे उत्साहित करणारे आणि कधी कधी काय झाले, खूप फनी पण त्या लोकांना एक्सपिरियन्सेस आले. त्या लोकांना कधीतरी खूप खट्याळ असे अनुभव आले, हास्य येईल असे अनुभव त्या लोकांना आले, कधी जेव्हा ते त्यांचा प्रवास करत होते भारताच्या पवित्र भूमीकडे तेव्हा. ठीक आहे. द मोस्ट पॉवरफुल अमंग द थ्री डिसायपल्स इज सून वूकॉंग. तर जे सगळ्यात जास्त पॉवरफुल जो होता तिघांमधला, तिन्ही जे शिष्य होते, अनुयायी होते युआन चुआंगचे, त्याच्यामधला सगळ्यात जास्त पॉवरफुल कोण होता, सून वूकॉंग होता, म्हणजेच मंकी किंग हा होता. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्राऑर्डिनरी. ही वॉज बॉर्न when winds blew over a huge stone egg on the flower fruit mountain. तर त्याच्याबद्दल सगळंच जे काय आहे ते एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, सगळंच असामान्य, असाधारण असं आहे. ठीक आहे. त्याचा जन्म कुठे झाला होता, जेव्हा खूप मोठमोठ्याने वारा येत होता, कशावरती, एक मोठा दगडाचा जो एग आहे, ठीक आहे, त्याच्यावरती खूप मोठे मोठे वारे वाहून जात होते. त्या दगडामध्ये त्याचा काय झाला, त्या दगडाच्या अंड्यामध्ये त्याचा जन्म झाला. ठीक आहे. आणि ते कुठे होतं, फ्लावर फ्रूट माउंटनवर होतं. त्या माउंटनचं नावच आहे फ्लावर फ्रूट माउंटन. ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. तर त्याला तो स्वतःला 72 वेगवेगळ्या प्रकारे बदलू शकतो, म्हणजे स्वतःचं रूप जे आहे ते 72 वेगवेगळ्या प्रकारात बदलू शकतो. ठीक आहे. Not only that, but he can also transform each of his hair strands into any living or non-living thing of his choice. ठीक आहे. तर त्याचं एवढंच नव्हे तर त्याचा प्रत्येक केस जो आहे तो काय करू शकतो, कुठल्याही सजीव किंवा निर्जीव अशा वस्तूमध्ये त्याचं रूपांतर करू शकतो. ठीक आहे. त्याचा एक केस फक्त कुठलाही सजीव किंवा निर्जीव जो आहे वस्तू बनवू शकतो. हिज ॲज यू विश गोल्ड बँडेड कटजिल इज ऑल्सो मॅजिकल. म्हणजे त्याच्याकडे एक अशी काठी होती, कटजिल म्हणजे एक छोटीशी काठी, जशी जादूची छडी असते ना तशा टाईपमध्ये त्याच्याकडे एक छडी होती. ती काय होती, खूप जादुई होती. ठीक आहे. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टायनी ॲज अ निडल. तर ती जी छडी होती ती एवढी जादुई होती की कधी कधी काय होऊ शकत होती, ती गरजेप्रमाणे आकाशात पोचेल एवढा मोठा पिल्लर म्हणजे स्तंभ बनू शकत होती, आणि जेव्हा गरज नाही आहे तेव्हा तिला स्टोअर करण्यासाठी काय करू शकत होतो, एक छोटासा सुईचा आकार आहे एवढा पण तिचा आकार होऊ शकत होता. देन
द मंकी किंग जस्ट टक्स इट अवे बिहाइंड हिज इयर. तर जेव्हा त्याला गरज नसायचं त्या छडीचं तेव्हा काय करायचं, तो तिला सुईचा आकाराचं करून छडीला आपल्या कानाच्या मागे ठेवायचा. ठीक आहे, म्हणजे कानाच्या वर ठेवायचा. कधी कधी लोकांना बघितलं असेल पेन ठेवतात ना, तसं तो काय करायचा, मंकी किंग त्याच्या कानाच्या वरती कानाच्या मागे ते छडी जे आहे छोटंसं ठेवायचा. सोन वूकॉंग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट वन समरसॉल्ट. तर तो काय करू शकत होता, वूकॉंग जो आहे तो 1000 किलोमीटर पार करू शकत होता एकच समरसॉल्टमध्ये. समरसॉल्ट म्हणजे काय, हे बघा तुम्हाला इथे याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. समरसॉल्ट म्हणजे हे काय आहे, एक कोलांटी उडी आहे. ठीक आहे, एक कोलांटी उडीमध्ये तो काय करू शकत होता, 1000 मैल जे आहे, 1000 किलोमीटर जे आहे तो पार करू शकत होता. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. तर बघा त्याच्याकडे केवढे सारे सुपर पॉवर्स आहेत बघा. तर तो काय करू शकत होता, आगीतून जाऊ शकत होता, चालू शकत होता आणि पाण्याच्या आतून प्रवास करू शकत होता आणि कुठेही कसंही त्याच्या मनात येईल तसं उडू शकत होता. हिज बॉडी इज ॲज हार्ड ॲज अ डायमंड. त्याचं बॉडी जे आहे, त्याचं शरीर जे आहे ते डायमंडसारखं हिऱ्याच्या प्रमाणे काय आहे, एकदम कठोर आहे. एवढं टणक त्याचं शरीर आहे, त्याला कधीच डॅमेज होऊ शकत नाही. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणजेच जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, एवढं टणक आहे त्याचं शरीर, एवढं कठीण आहे, हार्ड आहे की काय करू शकत नाही, त्याला कधीच कोणी इजा करू शकत नाही, त्याला जखमी करू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायरी आईज हॅव एक्सरे विजन. तर त्याचे जे सोनेरी डोळे आहेत ते काय आहे, त्याच्यामध्ये एक्सरे विजन आहे. नो वन कॅन डिसीव्ह हिम. तर त्याच्याने त्याला माणसाचं जे आहे खरं रूप दिसतं एक्सरे विजनमुळे, आणि त्यामुळे त्याला कोणीही भुलवू शकत नाही, उल्लू बनवू शकत नाही. ठीक आहे. सोन वूकॉंग इज ब्रेव अँड इंटेलिजंट बट ही इज ऑल्सो अ ट्रिक्स्टर. तर जो वूकॉंग आहे तो काय आहे, खूप ब्रेव आहे, खूप शूरवीर आहे आणि खूप हुशारसुद्धा, बुद्धिमानसुद्धा आहे. पण त्याचबरोबर तो काय आहे, खूप कठ्याळसुद्धा आहे. तर ट्रिक्स्टर म्हणजे काय, ट्रिक्स्टर म्हणजे खूप खट्याळ. म्हणजे जी मुलं सारखी खोडी करत असतात ना, त्या लोकांना म्हणतात ट्रिक्स्टर. ही लव्स टू हॅव फन. तर त्याला मजा करायला, लोकांचं हसी मजाक करायला त्याला खूप आवडतं. ठीक आहे, मौज मजा करायला त्याला खूप आवडते. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. तर कधी कधी तो काय करतो, त्याचे सुपर पॉवर्स फक्त त्यासाठीच वापरतो. ह्याची मस्ती कर, त्याची मस्ती कर करत राहतो. ही हॅज अ वास्ट विच कॅन सक इन एव्हरीथिंग ऑर विच कॅन सक इन एनीथिंग ऑर एनी वन. तर त्याच्याकडे एक छोटंसं वास आहे, म्हणजे एक छोटंसं काय म्हणतो, फुलदाणी टाईप आहे, आणि त्याला काय करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा पाऊच म्हणू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये तो काहीही घालू शकतो. ठीक आहे, काहीही ठेवू शकतो, कुठलीही वस्तू किंवा कोणालाही त्याच्या आतमध्ये तो ठेवू शकतो. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. तर तो फक्त त्याच्या लॉककडे जे आहे, म्हणजे त्याचा वास आहे त्याच्या लॉककडे तो फक्त पॉइंट करून ओपन करू शकतो. ही इज व्हेरी व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टायनी ॲट अ ब्लिंक. तो काय आहे, खूपच वेगवान आहे, खूप क्विक आहे, आणि तो फक्त म्हणजे एक क्षणामध्ये काय होऊ शकतं, एक आपण डोळे मिचकावण्यामध्येच काय होऊ शकतं, तो अगदी खूपच मोठा होऊ शकतो किंवा खूप छोटासुद्धा होऊ शकतो. म्हणजे आकाराने खूपच मोठा होऊ शकतो, अगदी विशालकाय राक्षसी आकाराचा, आणि खूपच छोटासुद्धा होऊ शकतो, मुंगीसारखा. ठीक आहे. यू कॅन इमॅजिन हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युझिंग दिस ट्रिक्स. तर यावरूनच त्याचे एवढे सगळे सुपर पॉवर्स वापरूनच तुम्हाला हे कळलं असेल ना, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्याचा जे दुश्मन आहे, ज्याच्याबरोबर तो लढतो आहे, त्याला त्याने कसं फसवलं असेल ह्या सगळ्या ट्रिक्स वापरून. ठीक आहे, आणि त्याला कसं त्याने चिडवून वगैरे त्याला फसवलं असेल आणि जिंकला असेल. ठीक आहे. If you want to read about the adventures that Sun Wukong and his companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. तर जर तुम्हाला
सुन वुकॉंग आणि त्याचे जे साथीदार होते आणि सोबतच जे युआन च्वांग जो होता त्याच्याबद्दल वाचायचं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल आणि त्यांच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या समजून घ्यायच्या असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठे मिळणार? जर्नी टू द वेस्ट नावाचं पुस्तक आहे, नॉवेल आहे, इंग्लिश ट्रान्सलेशन पण त्याचं केलेलं आहे. तिथे तुम्हाला हा सगळ्या स्टोरीजचा संग्रह मिळेल. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इनटू फिल्म्स. तर काही ज्या स्टोरीज आहेत त्या फिल्म्समध्ये सुद्धा तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. What would you like better, to read the historical account of Yuan Chuang's travel or to read the fantastic stories of Sun Wukong? तर तुम्हाला जास्त काय आवडेल? जे हिस्टॉरिकल अकाउंट आहे म्हणजे युआन च्वांगचे जे प्रवासाचं वर्णन आहे, ऐतिहासिक वर्णन आहे ते तुम्हाला वाचायला आवडेल की तुम्हाला सुन वुकॉंग जो आहे, मंकी किंग जो आहे त्याचा अशा खट्याळ आणि मजेदार स्टोरीज जे आहेत, फॅन्टॅस्टिक स्टोरीज आहेत ते वाचायला आवडेल. ठीक आहे. मे बी यू शुड रीड बोथ टू फाइंड आउट व्हॉट यू लाईक बेटर. तर तुम्हाला काय सांगितलं आहे? कदाचित तुम्ही दोन्ही वाचलात तर तुम्हाला कळेल की तुम्हाला दोघांमधलं जास्त कोण आवडलं आहे वाचण्यासाठी. हॅपी रीडिंग. म्हणजे तुम्हाला वाचनासाठी शुभेच्छा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जर्नी टू द वेस्ट जो आहे धडा पूर्ण पाहिलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हा धडा जो आहे व्यवस्थित समजला असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याशिवाय व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर नोटिफिकेशनचा जो बेल आयकॉन आहे त्याला चालू करायला विसरू नका. ठीक आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्टे होम, स्टे सेफ.